गोवा खूप सुंदर ठिकाण आहे. खूप खूप सुंदर ठिकाण आहे. मला तर हेच समजत नाही की तिथं जाऊन कोणाला गोंधळ का करावासा वाटेल. गोवा के एक नाइट क्लब में रात एक भीषण आग का हादसा होता है जिसमें 25 लोगों के मारे जाने की खबर है. मी यावर्षी 3 महिने गोव्यात होतो जेव्हा ट्रूथ विदाऊट अपॉलॉजी हे आहे ना, हे लिहिलं होतं. आणि कधी होतो तर जेव्हा तिथं पावसाळ्यात कोणी नसतं, आणि म्हणूनच तेव्हा तिथं होतो कारण तिथं पावसाळ्यात कोणी येत नाही, कमी लोक असतात. आणि आता जेव्हा गर्दीचा काळ आहे, जेव्हा तिथं खूप लोक असतात, मी तिथून लांब आहे कारण मला तिथं रात्री जे रिकामे रस्ते असायचे ते खूप आवडायचे. मन जिंकून घेणारं ठिकाण आहे गोवा. पण आता तिथं गेलो तर हेच सगळं सुरू असेल. दर 500 मीटरवर क्लबिंग आणि हे सगळं चालतं. क्लबिंगशी पण मला काही अडचण नाही. पण जेव्हा तुम्हाला शुद्धच नाहीये तेव्हा तुम्हाला हे तरी कसं कळणार की तुम्हाला मजा येतेय. आणि तुम्ही समुद्र किनाऱ्यावर जाता, तिथं बिअरच्या फुटलेल्या बाटल्या असतात, अनवाणी चालताना पाय कापला जाऊ शकतो. सगळ्याच किनाऱ्यांवर असं होत नाही, पण अनुभवावरून सांगतोय. बिअरच्या बाटलीमुळे मला जखम झाली आहे. हिमालयात तर आपल्याला माहिती आहे की लोक कशासाठी जायचे, ध्यानासाठी जायचे. पण आता हिमालयात सुद्धा आपण कशासाठी जातो, तर उपभोगासाठी जातो. तशीच अवस्था आपण गोव्याची करून ठेवली आहे. तर मग हे कुठून येतंय? पूर्ण देशाच्या संस्कृतीत गोंधळ घालण्याला आणि बेशुद्धावस्थेत राहण्याला उत्सवाचं रूप कोणी दिलं? हे कसं झालं? मी सांगतो हे कसं झालं. हा बाजारवाद आहे. कोणतीही संधी आली की बाजार आपलं सामान विकण्यासाठी संधी शोधत असतो. तुमच्याकडून जास्तीत जास्त उपभोग, एक्सेसिव्ह कन्झम्पशन करून घेतलं जावं यासाठी तुम्हाला आधी नशेत ठेवणे गरजेचं आहे. ज्या माणसाला नशा चढवली जाते, आता त्याचे खिसे रिकामे केले जाऊ शकतात.